संजय हे बघा तो पमी ग्रीन परत गेली क्या होता है। नमस्कार सर्वांना, कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक. तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवी व्लॉगमध्ये. तर आता माझी रुटीन स्टार्ट झालेली आहे. उठलेली आहे, गाय झोपली तोपर्यंत घरातली कामं करून घेते, झाडू वगैरे. तर इथं मी अस्तर वगैरे प्रेस केलेलं आहे, इस्त्रीला फोल्ड करते आणि कचरा वगैरे घेते आणि कॅनव्हास वगैरे सगळं ठेवते. इकडं आहेत माझे कपडे झाडून फोल्डिंग करून घेते. शिवलेली कपडे, टॉप आणि पॅन्ट ट्राउझर वगैरे, साड्या ब्लाऊज अशा आहेत. तर सगळं फोल्ड करून झाल्यानंतर झाडू फटाफट करते, कारण गायराणी उठली की ऐकणार नाही. पुढं बघा गाय काय म्हणते, चला सोनूचं टिफिन बनवते, कारण आता सोनू जाणार आहे शाळेला. झाडू लावून घेतलं लगेच आणि परत मी का नाही इथं वांग्याची भाजी बनवलेली आहे सोनूला. म्हणजे सर्वांनाच बनवलेली आहे वांग्याची भाजी. आणि त्यानंतर बघा टिफिन पॅक करत आहे. पिलू गेली शाळेत, चपात्या घेते, 2 चपात्या पण खाईना. पहिलं खात तरी होता सोनू, आता तर जेवण पण करत नाही व्यवस्थित. तर गायूराणी पण उठले बरं का. ह्या व्हिडिओमध्ये असे धमाकेदार आहेत ना, गायीचे खूप सारे कामं गायूला लावलेले आहेत. तर टिफिन पॅक झालेला आहे सोनूचा आणि आता गायू मागते खवा. तर गायूला घेते अनार, ठीक आहे, अनार मागते आणि 2 केळे घेते सोनूला आणि गायूला, वेगवेगळे दिलेले आहेत. आली मी गायू सोनूपाशी पोचले आणि गायू आणि सोनूला देते खायला. तर गायूला आपण देऊया अनारचे दाणे, कारण मी चम्मच घेते खोलून, म्हणजे सोलून ठेवलेलं आपण. संजय हे बघा तो पमी ग्रीन मांग रही थी ना, खाते. क्या होता है, क्या है वो, तुम मांग रहे नहीं थे, तुम्हारे लिए है. ओके, इथे ठेवलेले आहे दूध गरम करण्यासाठी. 1000 वर आहे तर आपण कमी करू, 400 वर केले, 600 वर करू. आणि पाणी पेले बरं का, खूप गरमी आहे. तेल राहिलं आहे चपाती बनवून, त्याच्यावर आपण एक प्लेट छोटीशी झाकून ठेवूया, ठीक आहे ना. आणि हो का दादाला पाहिजे. सोनू कितना दे तू राजा, चोकोच पाहिजे म्हणतोय सोनू. तर एवढं लाली देत तो बघा. गरम थोडं झालं की चम्मच. एवढे सगळे आता भांडी आपल्याला साफ करायचे आहेत. मला खूप सारे वाटा भरलाय पूर्ण किचनचा, खाली पण आहे भांडी. हे का पॅनला मी कशी पाडून आपटून नवीन पॅन. तर चला आता एवढी सगळी भांडी घासते. तर बघा सर्व मी क्लीन करून घेतलंय, भरण्या घासल्या एवढ्या, वाटा पूर्ण साफ केलेला आहे. असा भरण्या पण साफ केलेत, काही भरण्या काढलेत, हो का पेपर दुसरे लावलेत. पूर्ण घरातली कामं झाली, गायूराणीची देखभाल झाली. आता जाते शिवायला, माझे कपडे स्टार्ट करते दुसरं काम आणि गायूचं पण काम आलं. ठीक आहे, अस्तर घेऊन आले लगेच, म्हणजे जाता जाता तिकडून महिपाल पूर्ण गाव तिकडून आणते. तर माझे अस्तर फॉल तिथलेच असते, कारण खूप दुकानं फिरावं लागतं. असं वाटतं ना, दिल्ली खूप मोठं गाव आहे, जेवढं मोठं तेवढं नाव मोठं, लक्षण खोटं, ते खरं आहे. दिल्लीमध्ये असं एक नॉर्मल नॉट्स आपण आणणारे गेले का, ते मागची ब्लाऊजची गोल्डन म्हणा मल्टीमध्ये 15 ते 18, 20 रुपये मीटर आहे. आणि लेसचं तर 30-35च्या वर नॉर्मल क्वालिटी. तर अस्तर इथं तो आहे, खूप लांब जावं लागतं. महिपालपूर मध्ये म्हणजे मी जिथं राहत होती तिथं. तर चला अस्तर बघून घेऊया आणि आपलं फॉल बिल धुवून लावायचं. तर फॉल बघा अस्तर पण आले, बघू आपण मॅच करू. सॉरी, त्या मायलिकींचं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. 1 मिनिट मी आणते. घरात हवा सुटलेली खूप, घरात इतकं हे झालेलं आहे ना, गायून पूर्ण घरात खुर्च्या केले, काय बदल नाही तेव्हा. तुम्ही बघितलं का पैसे टाकले, म्हणजे पप्पाला पैसे गोळा केले, गाडी घेणार आहे, ठीक आहे. तर हा ब्लाऊज आहे, इतका सुंदर बसणार आहे त्या मुलीला. तर बघू शकता तुम्ही, ग्रीन आहे. 1 मिनिट, तिकडं ना हे उडतोय, उजड पडतोय ना. तर बघा हे आहे प्रिन्सेस ब्लाऊज, आपला शिवून कंप्लीट झालेला आहे.
आणि म्हणजे हे असं का आहे, हे काय नाही एकदम प्लेन आहे. आतला हे करून जातो ना घातल्यावर एकदम फिनिशिंग, कुठंही झोळ मिळ नसतो. जे तो फॉर्म लावतो तेव्हा असं असतं, पण एकसारखे कपडे असतात एवढा, कुठंच हे येत नाही. तर तुम्हाला मागचा गळा पण दाखवते. एवढं डीप घालते ना, अजब गजबच ब्लाऊज आहे बाई ह्या मुलीचं. मी काय सांगू तुम्हाला, काहीच कळून झालंय. हे आहे मागचा, माझ्या एवढी हाईटला आहे म्हणते. मागचा गळा खूप आहे आणि नुसती 13 उंची ब्लाऊजची आहे. पुढचा गळा 9 आहे. तर बघा, पुढचा गळा 9 आहे. खूप छान बसणार आहे. तर ह्या महिने किती हात शिलाई झालेली आहे. रुंदीला बघा किती आहे रुंदीला. तर असा ब्लाऊज आहे. आणि आईचा तर ड्रेस आता शिवून झालाय. तिचा ड्रेस एवढीशी 34 छाती लई जास्त नसतो मुलांचा, मुलींची. तर हो ना, सेम टू सेम ब्लाऊज सारखा ब्लाऊज हे ड्रेस बसणार आहे. ह्याला टक्स आहेत भरपूर. मागचं पण टक्स आहे, पुढचं पण आहे, इथून आहे. जसं 4 टक्सचा ब्लाऊज असतो ना तसा आहे, इथून पण आहे. हे बघू शकता, हे आहे, हे आणि हे. इतकं छान बसणार आहे. उंचीला भरपूर आहे. हात शिलाई करते. बघू शकता झालेला आहे कम्प्लीट. शिव इतका सुंदर बसतो ना ब्लाऊज. पंजाबी कुर्ती बोलतात बरं का. तर पाठीमागं पण 2 टक्स आहे. तर चला हा जर झाले दोघी माहिती हा बघा आता आपल्याला ते बघा, ते आता मी फुललेलं ना, ते कॉटनचं आहे ना, अस्तरचं आहे, त्यामुळं थोडंसं झालेलं आहे. तर मी बाजूला ठीक आहे. हे बघा, हा पाठीमागचा गळा आहे 11 गळा आहे पाठीमागचा. तर बघू शकता तुम्ही 11 गळा आहे. हात शिलाई होणार आहे. पुढचा गळा आहे 8.5. तर पुढचा गळा बघू शकता तुम्ही. हा आता पकडाई ठेवतं. हे बघा 8.5चा गळा आहे पुढचा. उंची भरपूर आहे टॉपची, ठीक आहे. तर असं आहे. तर आता हे हात शिलाई करून घेतो. मला तर हा ब्लाऊज लय आवडला आहे आणि आपल्या वैष्णवी ताईला सुद्धा आवडलेला कपडा आणि ब्लाऊज पण. कारण जे आजकाल ना ट्रेंडिंगवर पानगळ्याचं खूप चालू आहे. तर त्यांना का नाही, आम्हाला पण बघू आता भेटते. तिला विचारते कुठून आणलंय का. चला फटाफट मी हात शिलाई करते. ते ठेवून दिलं. आता सुरुवात झाली इकडं. तर साडीचं मी ब्लाऊज काढून घेतले. तर त्याच्या मी इस्त्री केल्याशिवाय कटिंग करत नाही बरं का. इस्त्री खूप गरम असली की जळतो बरं का, कपडा भाजतो. मग आता मी हे करून घेते, फॅब्रिक मेन प्रेस. बघा, ह्याला पण घड्या आलेत, ह्याला पण अस्तराला पण आपण आता प्रेस करून घ्यायचं आहे. तर दोन्हीला पण आपण इस्त्री मारून घेतले, मेन फॅब्रिक आणि अस्तराला. परत गेली क्या कर रही है फॅन कोण. ते बघा, पप्पानी 2 फॅन साफ केलेत ना, त्यांचं बघून इधर आजा बघितलं का कसं करतंय. फूट छोड़ दे. आली आली बापरे. गाईचं बघा पंजाबी, ते लय आवडीचं बेडशीट आहे ती. दिवसभर तिचा हातच बंद राहत नाही. 1 तासानंतर हा दुसरा व्हिडिओ स्टार्ट करत आहे मी. जागा होती फ्रंट कव्हर म्हणून तिथे स्टुडंट पण आहेत, मुलांना पण चालतो. हे सगळं खोटं आहे, हा दिखावा आहे. तोंड बघा. आया ऐसा कौन, इसी कौन, इधर देखो ना रे कितना पी दिखते तो. बघा क्या बना रहा है, क्या बना रहा है तू. मंगड़ा इधर आ, तो कैसी दिख रही. इधर इधर रुकते देखा देख के हा मेरी दुसरे तरी आहे वो. तिचं खेळणंच थांबत नाही. सनकलोजी बाय सनिकोलॉजी तू बाय सकुनी सजून बाय करते.
इधर पास आके चेहरा दिखा दे, बहुत सुंदर लग रही है तू, पास आ तो इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ। हाँ हाँ उधर इधर 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 दादा बनियन पे बैठा है ना, दादा को नहीं दिखाते, दिखा तू ज्यादा सुंदर लग रही है। पूछो तो कैसे लग रही हो, पूछो, सुनो, आवाज कम कर, पीली आवाज कम कर। हाँ उधर खड़े होके पूछना, हाँ मैं कैसे लग रही। हाँ खाना खाना है, इधर आके पूछ, इधर आके चला ती जगह। अगो योगो संजू, यो इकडे योगो, ये बाई योगो बघा दिवसभर चालू असतं। पूछ ले एक बार कैसे लग रही हूँ, पूछ लो। ऐसे लग रही हूँ। किसकी बेडशीट है ये? तुम्हें पसंद है नहीं पसंद? अच्छा अच्छा चला आता गाईचा खेळ बघितलास, आता झाले टिकलीच लावली नाही. आता काय झालंय माहिती आहे का, ह्या बाजू मोठ्या आहेत आणि अस्तर लावायचं आहे. मी कोणत्याही मशनीवर शिवते, कारण इंटरलॉक करायचं असलं की ह्याच्यावर शिवते. नॉर्मल शिलाई आणि इंटरलॉकचं पण दोन्ही पण होतं आहे. कारण दुसऱ्या मशनीवर बसली ते बापरे लई पळती, लई म्हणजे मजा येते बरं का त्या मशनीवर शिवण्यासाठी. तर हे ते इंटरलॉक उतरायला लागतं म्हणून ह्याच्यावर शिवाय बसली. आता बघा थोडं किचनमध्ये पळापळी चाललेली आहे माझी. झाले आता तो ब्लाऊज शिवून. आता मी काय करते, गाईचं का नाही इथं पॅन्ट ट्राउझर घेतलेली आहे पॅन्ट शिवायला. त्याला ट्राउझर म्हणा या नॉर्मल पॅन्ट म्हणा, खूप कम्फर्टेबल आहे गाईची पॅन्ट. जर असं माप पाहिजे असेल, ह्याच्यापेक्षा लहान मोठा गाईचं माप कटिंग करताना तुम्हाला मी शिकवीन. जर असे हवे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन. बघा किती छान बनवून रेडी आहे, गाई पण खूप खुश आहे. व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब